नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पश्चिम आशियातील वाढता सैन्य संघर्ष यामुळे भारताची चिंता वाढली आहे. भारत आपल्या LPG पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इराणवरती अवलंबून आहे. भारतामध्ये वापरले जाणारे प्रत्येक 3 घरगुती LPG सिलेंडरपैकी 2 पश्चिम आशियातून येतात. आता इराणनं होर्मुझची खाडी बंद करण्याची धमकी दिली आहे, जे कच्चं तेल आणि LPG पुरवठ्याचा प्रमुख मार्ग आहे. सध्या भारताकडे फक्त 16 दिवसांचाच LPG साठा शिल्लक आहे. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर जर पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला आणि पुरवठा साखळी जर प्रभावित झाली तर याचा सर्वात पहिला परिणाम हा सामान्य लोकांच्या स्वयंपाकघरावरती होणार आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारत इच्छा असूनही मोठ्या प्रमाणामध्ये LPG साठवणूक करू शकत नाही. याचं कारण साठवणुकीच्या मर्यादित सुविधा आहेत. भारत केवळ 16 दिवसांसाठी आवश्यक असलेला LPG साठा करू शकतो. त्यामुळे LPG पुरवठ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आल्यास देशामध्ये मोठं संकट निर्माण होऊ शकतं. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवरती माहिती दिली की जर आता ऑर्डर दिली तरी डिलिव्हरी ही पुढच्या महिन्यात किंवा त्यानंतरच येईल. साठवणुकीची देखील मर्यादा आहे. सध्या तरी जास्त धोका नाही, फक्त सतर्क राहण्याची गरज आहे. गेल्या दशकामध्ये भारतातील LPGचा वापर हा दुपटीनं वाढला आहे. सरकारी योजनांमुळे आता 33 कोटी घरांपर्यंत LPG सिलेंडर पोहोचलेत. यामुळे भारताची आयातीवरील अवलंबितता खूप वाढली आहे. पण आपल्याला 66% LPG गरजा या आयातीतनंच पूर्ण कराव्या लागतात आणि त्यामुळे 95% हिस्सा सौदी अरब, UAE, कतार, इराण यांच्यासारख्या देशांमधून येतो. पश्चिम आशिया व्यतिरिक्त LPG आयातीचे पर्याय मर्यादित आहेत. अमेरिका, युरोप, मलेशिया आणि काही आफ्रिकी देशांमध्ये LPG खरेदी केला जाऊ शकतो, परंतु मार्ग लांब असल्यानं पुरवठा भारतात पोहोचण्यास फार वेळ लागतो. तर दुसरीकडे नैसर्गिक वायू हा पाईपने केवळ 1.5 कोटी घरांपर्यंतच पोहोचला आहे. देशामध्ये रॉकेलचा वापर हा जवळपास बंद झाला आहे. त्यामुळे LPGवरील अवलंबितता ही खूप वाढली आहे. भारतात कच्च्या तेलाची भांडार क्षमता जास्त आहे. रिफायनरी, पाईपलाईन, जहाजं आणि इतर भांडार देशामध्ये आहे. रिफायनरी सुमारे 25 दिवस चालू शकते. यामुळेच इराण-इस्रायल संघर्ष असूनही भारतातील रिफायनरींना अद्याप घाईघाईनं कच्चं तेल त्यांनी खरेदी केलेलं नाही आहे. परंतु LPGचा मात्र साठा मर्यादित आहे. त्यामुळे LPGचा भाव हा वाढू शकतो किंवा त्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.